पेशंटचे नातेवाईक तुम्हीच आहात ना? वय पेशंटला दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करतोय आता, तुम्ही त्यांना भेटू शकता. थँक्यू सिस्टर. सूर्या, तू जाऊन ताता मामांना भेट. मी बाहेर सगळ्यांना सांगून येते. तात्या, कशी आहे तब्येत तुमची? बरं वाटते ना तुम्हाला? कशाला आणलं पोरा मला इथं? अरे मरून द्यायचं की रे. कधीच पोरापाची घराण्याची इज्जत घालवली मी, आणि आता सोनाला दिल्याला सोबत मी नाही टाळू शकलो. नाही जमलं रे मला, दारू सोडाय नाही जमलं. तात्या, तुम्ही कशाला त्रास करून घेताय? हो, एवढ्या वर्षाची सवय आहे ती, अशी लगेच सुटेल का? बरं आत्ता नाही जमलं, पुढच्या याला जमलं की. अहो अरे जिथेची कुठं नेलं बिगार जात नाही परा. मला मरू द्यायचं रे. म्हणजे मी सुटलो असतो आणि तुम्ही सुखी झाला असतं रे. अरे माझं वजन घेऊन थकशील रे परा, थकशील. काय बोलताय तुम्ही तात्या? तुम्ही वजन नाही माझं, माझी जबाबदारी आहे तुम्ही. तुम्ही आहे म्हणून तर आम्ही सगळे आहोत. मला माझा बाप पाहिजे, मला बाकी काय नको. आणि तुम्ही किती मरणाचा विचार केला ना तरी तुमचा पोरगा तुम्हाला नाही सोडायचा. या माझ्या हातात हिसकावून परत आणीन मी तुम्हाला. दादानं रडवलं ना तुम्हाला? थांबा, आपण ना त्याचं घर उन्हात बांधू. बघू ग, हत्तीवर सगळी बोलून राहिले आपल्या सर्वांची. हत्यालाच उभं उन्हात करायचो या. तात्या, बरं वाटतंय ना आता तुम्हाला? तुम्हाला जेवायला वाढू का आता? नाही बघू तात्या, आता अजिबात दारूला हात लावायचा नाही. आमचा आणि या पोरांचा आहे ना जीव टांगणी लावला तर तुम्ही. नाहीतर काय तात्या, तुम्हाला काय झालं असतं तर? दादा बघ, आम्ही म्हटलं होतं ना तात्या बरं होतील म्हणून. झालेत बघ बरं. दाजी, तुम्हाला ना दारू सोडवायची आयडियाच देतो. तुम्ही काय करायचं माहिती आहे का? तुमच्यापासून पैसे आहेत का नाही, ती माझ्यापाशी ठेवायला देत जावा. म्हणजे मी त्यातनं का नाही पीत जाईल, म्हणजे तुमची दारू सुटेल. कशी वाटली आयडिया? मामाची आयडिया ना एकदम खतरनाकच असते. एवढं सगळा गोष्ट बघून भरून आलं रे. पण माझं मला माहित आहे माझ्यामुळे नाही, सूर्याच्या गुणामुळे झालंय सगळं. असंच त्याच्या मागे उभं राहावं सगळी. माझ्याकडे लई मोठी चूक झाली. माझ्यामुळे तुम्हाला समजण्याची त्रास झाला. माफ करा मला, माफ करा. अहो दाजी, माफी कशाबद्दल मागताय? तात्या, आम्हीच तुमची माफी मागतो. आम्ही तुमची नीट काळजी नाही घेऊ शकलो. तसं नाही ग पुरी, तुम्ही तुमची काळजी घ्या. मला एवढंच पाहिजे. पण आम्हाला पाहिजे ना, आम्हाला तुम्ही लवकर बरं झालेलं पाहिजे. लवकर फिट अँड फाईट व्हा. काय धनु दीदी, फिट अँड फाईन असतं ते, फाईट नाही. धनु पण ना. चला, पेशंटला भेटायची वेळ संपले. पेशंटला आराम करू द्या. कोणीतरी 2 जण इथे थांबा. हा, मी थांबते दादा. नाही नाही, तुम्ही सगळे जा, मी थांबते इथं. नाही, तुम्ही दोघी रेस्ट करा, मी तात्यांजवळ बसते. नाही नाही, मला तात्यांची बोलायचंय, तुम्ही जावा. तुला काय बोलायचं? तुम्ही सगळे घरी जावा. जेवणाचं बघा, आणि रात्रीच्या जेवणाचा डबा पुढे आणि काजू कडून पाठवून दे.
मी थांबतो इथं एकटं. मी पण थांबते. आईला दादा बरोबर थांबायचे. जिथं वहिनी तिथं दादा, नाही का? एकमेकांना सोडून राहावं ना झालं वाटतं. चला आपण सगळी बाहेर जाऊया. तुम्ही थांबा इथंच. हार्टबीट्स नॉर्मल आहेत. शुगर नॉर्मल, ब्लड प्रेशर नॉर्मल, नॉर्मल नॉर्मल नॉर्मल, ऑलमोस्ट सगळं नॉर्मल आहे. काय झालं? तुम्ही डॉक्टर लोक किती पुण्यवान आहे ना. पुण्यवान कसलं, देवच आहे तुम्ही. असा हाडामासाचा देव जो माणसाला यमाच्या दारातून खेचून आणतो. नाही रे, आम्ही कोण जे माणसांना यमाच्या दारातून खेचून आणणार आहे. खरं सांगायचं तर जन्म आणि मृत्यू हे एक कोडच असतं. कधी कोणाचं लवकर सुटतं तर कधी कोणाचं उशिराने. आणि डॉक्टर फक्त हे कोड सोडवण्याचा मनापासून प्रयत्न करत असतात. कधी कधी ते यशस्वी ठरतात, पण कधी कधी नाही. डॉक्टर उपचार करतात, पण सगळंच त्यांच्या हातात असतं असं नाहीये रे. तर पेशंटला त्याच्या जवळच्या असलेल्या माणसांचं प्रेम, त्याची इच्छाशक्ती, जगण्याची आशा, याही गोष्टी बऱ्या करून जातात. काय बोलले ते काहीच कळलं नाही. हा, पण तू बोललेस म्हणल्यावर भारीच बोलली असेल, माहितीये मला. चला पेशंटला जेवणाची वेळ झाली आहे. दादा हे घ्या डबा. दादा राजून ना गाव जेवण असल्याकडे डबा दिलाय. तात्यांना पोट भरून जेवाय सांगितले. हा, झोपलेत आत्ता, नंतर चालतो मी त्यांना. अरे ते उठूस तर तुम्ही दोघ जण बाहेर फिरून या की. इथं बसून कटाळला असाल. ए पुढ्या, अरे नवीन लग्न झालेलं जोडप एकांत भेटल्यावर कटाळत नाही. मग काय करतात? गुलू गुलू करतात. अरे कुठं आहे आपण, काय जरा तरी ध्यान ठेवू की. काय उचलली जीभ लावली टाळ्याला. ते बसा शांत, आम्ही जरा आलो पाय मोकळे करून. लक्ष ठेव व्यवस्थित. काय? हा चल. हो. काय बोलत असतो? सूर्य, मी फ्रेश होऊन आले. चल. दिव्ये, आजच्या सारखा दिवस परत कधीच दाखवू नकोस. आधीच लय वादळ आहेत आयुष्यात, त्यात अजून वादळ का पाठवतेस तू? जे चाललंय त्यातनं तरी बाहेर पडू दे. तुळजाच्याने माझ्या वाट्यातलं काटत दूर सारा आहे. तुळजाला जे पाहिजे ते मिळू दे. सिद्धार्थ, सिद्धार्थ, ही तर तीच गाडी आहे ज्या गाडीनं त्या दिवशी सिद्धार्थ फिरत होता. आणि गाडीचा नंबर पण तोच आहे. म्हणजे सिद्धार्थ इथंच कुठेतरी असणार.
हो सर, जरा पुढे बघून चालत जा ना, एवढी कसली काय झाली? चुकलं माझं, माफ करा मला. झोपलेत का? उठू का? नाही, राहू दे. डॉक्टर जागा आहे मी, बोला. काय म्हणता काका? बरं वाटतंय ना आता? होय. औषधं वगैरे वेळेवर घेताय ना? होय. आणि जेवण? ही काय, मी घरनं डबा घेऊन आलतो, जेवल्यात. तुम्ही कोण, यांची मुलं? नाही नाही, मुलं असल्यासारखंच आहे, पण दादा ह्यांचा मुलगा आहे. ते इथं होता, पण जरा पाय मोकळं करायला बाहेर गेलाय ना. बोलू का फोन करून? नाही, राहू दे. डॉक्टर हां, मला घरी कधी यायचं? हो काका, आधी नीट बरे तरी वा, मग घरीच जायचंय. हा, मी यांना काही औषधं लिहून देतो, त्यांचा मुलगा आला की नंतर आणायला सांग. हा द्या. काका, छान काळजी घ्या बरं. येतो मी. पुढे ही डॉक्टर लोक बळण असं कळू नाही म्हणून लिहित्यात, काहींचं अक्षरच चांगलं नसतं रे. मला तर असं वाटतंय अक्षर खराब असल्या बिगर ह्यांना डिग्रीज देत नसत्या, म्हणून हे असं लिहितात. तसं पण असतं. काय लिहिलंय? सारे ग नाही म नाही नाही प. अचानक कसं काय गायब झाला येऊ? माफ करा. ठीक आहे, जरा सांभाळ. आज इथे कसं काय भेटायला बोलवलं सिद्धार्थ? इथे कसं का भेटायला बोलवलंस म्हणजे? नाही म्हणजे इतर वेळेस आपण एकांतात भेटतो ना. मग इथे आपल्याला डिस्टर्ब करायला कोण आहे? आणि तुझी इच्छा असेल तर? माझी इच्छा नसायला काय झालं, पण हे असं एकांतात कधीपर्यंत भेटायचंय? म्हणजे तुला काहीच कळत नसल्यासारखं वागू नको. मी 1 महिन्याची प्रेग्नेंट आहे तुझ्यापासून, आणि आता ना काहीही करून आपल्याला लग्न करावंच लागणार. तर मला घरातून बाहेर पडणं अवघड होईल, कळतंय का तुला? कळतंय मला, म्हणूनच तर मी तुला इथे बोलवलंय. खरंच? कधी करायचं आपण लग्न? लग्न नाही, ॲबॉर्शन. पुन्हा इथे आपल्याला इझिली ॲबॉर्शन करून मिळेल. हे बघ, इथे सगळे माझ्या ओळखीचे आहेत, कुणाला काहीच करणार नाही. आर यू आउट ऑफ युअर माइंड सिद्धार्थ? तू काय बोलतोस हे तुझं तुला तरी कळतंय का? आपलं बाळ आहे माझ्या पोटात आणि त्यालाच मारायचं म्हणतोस तू? पूनम, अगं तू असा इमोशनली विचार नको करूस प्लीज. तुला, मला, आपल्या दोघांनाही करिअर करायचंय अजून. हे बघ, मी सेटल नाही अजून, आणि हे बाळाचा वगैरे विचार करायला आयुष्य पडलंय. अगं मला हे बाळ हवंय आणि मी अबॉर्शन नाही करणार. अरे आपल्या प्रेमाची निशाणी आहे हे बाळ. पूनम, अगं तू कधीपासून असा विचार करायला लागलीस? करिअरला सर्वस्व मानणारी तू. अगं तुझ्यामुळे मी माझी स्वप्न जगायला लागलोय.
आणि तू असा इमोशनली विचार करणार? मी या पूनमवर प्रेम नव्हतं केलं. हे बघ, ही तीच पूनम आहे. फरक इतकाच आहे की तेव्हा मी कोणाच्या प्रेमात नव्हते, पण आता आहे ना. तुझ्या प्रेमात पडलीये ना, तेव्हापासून करायला लागलीये मी इमोशनली विचार. जशी तुझ्यात गुंतत गेले ना, तशी आता या बाळातही गुंतली. अगं पण तू पूर्णपणे यातच अडकून राहिलीस ना, तर आपल्या करिअरच्या आड येतील या सगळ्या गोष्टी. मी तुला आणि मुलाला कसा वेळ देईन? थिंक अबाउट इट पूनम. मी विचार केलाय आणि मी ठाम आहे यावर. आता तू फक्त लग्नाची तारीख ठरव. तारीख तर ठरवावीच लागेल, पण ती लग्नाची नाही, तुझ्या शेवटच्या निरोपाची. सिद्धार्थ, बोल काहीतरी. कधी करायचं आपण लग्न? तू मला फसवणार नाहीस ना? हिचं माहित नाही, पण यानं तुळजाला फसवलं. ती ह्याच्या वाटेकडे डोळून बसली आणि हा नाही नाही, तुळजाला ह्याची नियत कळायलाच पाहिजे. कुठे गेली तुळजा? आता कुठं शोधू हिला? तुळजाला सिद्धार्थचा खरा चेहरा कळलाच पाहिजे. कुठंच कशी दिसणार? तिच्याकडे फोन पण नाही. तर कशी गावायची ही? आता अजून तुळजाला शोधून बसलो तर सिद्धार्थ तावडीतनं सुटून जाईल. परत त्याला शोधणं अवघडून बसेल. ठीक आहे, तुला ते मूल हवंच आहे ना, तर मग करूया आपण लग्न. खरंच? खरं. अगं मला तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. पुन्हा मी फक्त आपल्या भविष्याचा विचार करत होतो. आपलं ठरलं होतं ना की लवकरात लवकर आपण लंडनला जाऊन सेटल व्हायचं म्हणून. ते आताही करूच शकतो आपण. पुन्हा मग ते कसं शक्य आहे? त्यासाठी कमीत कमी 50 लाख तरी आपल्या हातात असणं गरजेचं आहे. त्यासाठी दिवस रात्र मेहनत करावी लागेल. आणि या सगळ्यात मी तुला, आपल्या बाळाला कसा वेळ देऊ शकणार आहे का? बस, इतकं प्रेशर घ्यायची काहीच गरज नाही. मी माझ्या बाबांशी बोललीये पैशांबद्दल, आणि ते सध्या 25 लाख रुपये द्यायला तयार आहेत मला. तेही मी बिझनेससाठी म्हणून मागून घेतले. त्यांना यातलं काहीच माहित नाही. ग्रेट. मग तू अजिबात काळजी करू नकोस. हे बघ, आपण त्यांचे पैसे परत करू, पण मला अजून पैसे जमवावे लागणार आहे. ते मी बघतो. आता झालं कमी प्रेशर? ते होणारच होता, कारण तू माझ्यासोबत आहेस. आता सांग, कधी आणि कोणत्या मुहूर्तावर करायचं लग्न? तू म्हणशील तेव्हा आणि तू म्हणशील तसं. ठीक आहे, मग सगळ्यात आधी इथल्या भवानी मातेच्या मंदिरात आपण जाऊन लग्न करू. तू ते सगळे पैसे माझ्याकडे देऊन ठेव. मी पुढची सगळी तयारी करून ठेवतो, विजा वगैरे सगळी तयारी. मग तू, मी आणि आपलं बाळ भविष्याच्या दिशेने फ्लाय करू. खरंच? खरंच, तुझी शपथ. आय लव्ह यू सिद्धार्थ. आय लव्ह यू टू. मग येत्या रविवारी सकाळी 7च्या मुहूर्तावर ठरले तसं सगळं करू. चला निघूया आता. आणि हो, आपलं लग्न होईपर्यंत तुला तुझी आणि आपल्या बाळाची काळजी घ्यायची. मग मी आहेच. चला. तुझा असा राग येतोय ना, तुझ्यासारख्या नीच माणसाला नीतच जित्ता काढला असता. पण जोपर्यंत तुझ्यासमोर तुझं खरं रूप येत नाही ना, तेवढं जगून घे. आत्ता तुझ्याला मी हे सगळं सांगितलं ना, तर ती माझ्यावर विश्वास नाही ठेवणार. पण ज्या मंदिरात तू तुझ्याला लग्न करायचा शब्द देऊन फसवलंस, त्याच मंदिरात ह्या बाबड्या पुरुषी लग्न करणार आहेस ना. आता त्याच मंदिरात तुझ्या या चेहऱ्यावरचा खोटा मुखोटा उतरवणार आहे मी. तुझा पुढं तुला पार उघडा पाडणार आहे सूर्या.